की हे या पद्धतीने करणं शक्य आहे, ते केलं जाईल. तसेच आमची कमतरता आहे की आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. की लोकसभेला एवढं बहुमत मिळाल्यानंतर त्या टायमाला ईव्हीएमच्या विरोधात कोणीही बोललं म्हणजे महाविकास आघाडीचे काही उमेदवारांना लाखाच्या फरकाने निवडून आले. तर माझ्या हातात त्याचा पुरावा नाही. काही लोकांनी आम्हाला केले की हे या पद्धतीने करणं शक्य आहे, ते केलं जाईल. तसेच आमची कमतरता आहे की आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. आम्हाला असं वाटतं की निवडणूक आयोग इतक्या प्रकारची भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटलं नाही. त्या संस्थेवर विश्वास आम्ही व्यक्त केला नाही. पण निवडणुकीच्या नंतर याच्यात तथ्याचं काळापैकी दिसतं. ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जातो. राज्यभरातील 22 उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आणि तसे पैसे देखील भरले. ठीक आहे, तसं फेरफार काय येते ते आपण बघूया. पण मला शंका वाटतं त्याचं काही फार पुढे गेलं. साहेब, शेवटच्या 2 तासात ना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी देखील आरोप केले, शेवटच्या 2 तासात राज्यात 7% वर मतदान झाले. बाळासाहेब थोरात यांनी आकडेवारी सांगितले की शेवटच्या 2 तासात 5.5 लाखापेक्षा अधिक मतदान झाले. असं होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? त्याची आकडेवारी जी आलेली आहे शेवटच्या 2 तासाची, ती धक्कादायक अशा प्रकारची आहे. बाळासाहेब थोरात जे बोलले ते एकतर बाळासाहेब नाही अशी माहिती अनेकांनी दिली, आधारासह दिली, आणि त्याचा विचार हा करावा लागेल. काँग्रेस पक्षाची कार्यकारिणीची बैठक झाली, त्याच्यात या विषयाची काही चर्चा झाली आणि एकत्रित बसून हे जे इंडिया आघाडी हे जे संघटन तयार केलेलं होतं त्यांनी हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे. माझ्या मते सोमवारी मंगळवारी त्याच्यात काहीतरी लिहिलं होईल. जे 15% मतं सेट केली गेली असं सांगितलं जातं, खरंच तुम्हाला विश्वास बसते का या गोष्टींवर? आधी बसत नव्हता, पण आता त्याच्यात तथ्य असं दिसायला लागले. दुसरा प्रश्न आहे, तर शरद पवार दुसरीकडे म्हणतायत की ईव्हीएम वरती संशय आहे, ईव्हीएम मुळे नेते हरले, अशी शक्यता नाकारली जाऊ शकत. ते बघ, आता त्या ईव्हीएम वर इतकी चर्चा झालेली आहे. आता त्या चर्चेला ना सर्वसामान्यांना काही इंटरेस्ट आहे ना कुणाला. ज्यांना ईव्हीएमच्या विरोधात जायचंय ते कोर्टात गेलेले आहेत. कोर्टामध्ये निर्णय येईल, जो यायचा तो येईल. परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे की लोकसभेला एवढं बहुमत मिळाल्यानंतर त्या टायमाला ईव्हीएमच्या विरोधात कोणीही बोललं नाही. म्हणजे महाविकास आघाडीचे काही उमेदवारांना लाखाच्या फरकाने निवडून आले. त्या टायमाला ईव्हीएम चांगलं होतं. आता काही उमेदवार, आता ईव्हीएमचं जर बोला, आमच्या जिल्ह्यामध्ये 2 उमेदवार आहेत, 2100 मताने कोणी आलं, कोणी 2200 मताने आलं. जर सगळा ईव्हीएमचा वापर करायचा असता आम्ही लाख मतांनी निवडून आलो असतो ना. परंतु असं होत नसतं. हे सर्व बेबनाव केलं गेलेलं आहे आणि कोणतंही आता शस्त्र हातात नाही. तर मग ईव्हीएमच्या माध्यमातून जनतेमध्ये काहीतरी मिसगाईड करायचं त्यांना. आम्ही हरलो का याच्यावर चिंतन मनन करत नाही. परंतु खरगे साहेबांनी एक निश्चित सांगितलं की हे आपसातले जे काही यांचे लाताळ्या होते यांना कोण मुख्यमंत्री करायचा. जर उबाटाचे सीट जास्त आले तर ते मुख्यमंत्री पदावर दावा करतील, काँग्रेसचे आले तर ते दावा करतील, राष्ट्रवादीचे आले ते दावा करतील. म्हणून यांनी तिघांनीही एकमेकाच्या सीट पाडण्यामध्ये आपली शक्ती पणाला लावली आणि त्याचा परिणाम हे तिघही खड्ड्यात गेले आणि महायुतीचे सरकार मोठ्या प्रमाणात सदस्य हे विधानसभेचे निवडून आले.